आणि याच मुद्द्यावर आता आपल्याला पाहायची आहे आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी दिलेली प्रतिक्रिया. धन्यवाद विजय. बाळासाहेब ठाकरे साल 2012 मध्ये कालवश झाले. त्यानंतरची पहिली विधानसभा निवडणूक ही 2014 मध्ये झाली. त्यात दोन लक्षणीय गोष्टी होत्या. एक म्हणजे बाळासाहेब हयात असताना 25 वर्ष अविरत असलेली युती ही तुटली. दुसरी लक्षणीय बाब म्हणजे उद्धव ठाकरेंच्या स्वतंत्र नेतृत्वात शिवसेनेला लोकमान्यता नक्की किती आहे ह्याची ही पहिली परीक्षा. उद्धव ठाकरे हे 2014 मध्ये डिस्टिंक्शननं पास झाले होते. ते स्वतंत्र लढले हे कारण असू शकतं, पण शिवसेनेचं आजवरचं अगदी सर्वात मोठं जरी नाही तरी अगदी चांगलं असं यश त्यांना मिळालं होतं. 63 जागा 2014ला मिळाल्या. पण त्यानंतर 2019 मध्ये त्याच जागा 56 वर आल्या. नंतर 2024 मध्ये तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला 20 जागा मिळाल्या, ज्यातील 10 ह्या मुंबईतल्या. आणि 2019 आणि 2024च्या मध्ये सत्ता गेली होती, पक्ष फुटला होता, धनुष्यबाणही गेला होता आणि शिंदे हे वेगळे झाले होते. आणि तरीही काही मंडळी बरोबर राहिली होती. त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं नव्हतं. लोक राजकारणात अनेक दशकं घालवतात, पण उद्धव ठाकरेंसाठी स्वतंत्र नेतृत्व सिद्ध केल्यानंतर 10 वर्षांच्या आतच सगळं बदललं. बाळासाहेबांना दबकून राहणारी भाजपची नेते आता उरली नव्हती, हेही मान्य. भाजपानं बोटचेपी केली, हेही मान्य करू. भाजपनं उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द जो आपण कोणीही ऐकला नसला तरी तो पाळला नाही, असं चला आपण हे सुद्धा जरी मान्य केलं. आणि शिंदेंनी प्रचंड धनशक्तीचा वापर केला, तेही मान्य करू. तरीही टाळी फक्त एका हातानं वाजत नसते. ही ती लोक आहेत ज्यांनी साल 2022 मध्येही उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती. ही मंडळी आज मात्र जात आहेत. प्रेस कॉन्फरन्समध्ये शिवीगाळ करून आपले म्हणणे मांडता येते. ऑपरेशन तुडवा राबवण्याची धमकी दिल्या जाऊ शकते, पण त्यानं फारसे आंतरिक हित साध्य होत नसतं. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जर आत्मचिंतन केलं नाही, आपली कार्यशैली, पक्षाच्या कार्यपद्धतीवर जर चिंतन केलं नाही, तर पुढच्या 10 वर्षानंतरची पक्षाची स्थिती काय असेल हे सांगायची गरज पडत नाही. विजय. धन्यवाद सरिता.